नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा, गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख। आज आपण गृह अर्थशास्त्र ह्या विषयातील BA तृतीय सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर 2 ह्या विषयातील पहिले प्रकरण समग्र स्वास्थ्याचा अर्थ, व्याख्या, फायदे आणि घटक ह्या प्रकरणातील आपण मागच्या व्हिडिओमध्ये समग्र स्वास्थ्य म्हणजे काय, समग्र स्वास्थ्याचे फायदे काय आहेत ह्याबद्दल माहिती घेतलेली आहे। विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्य सुधारण्याचे मार्ग काय आहेत हे बघणार आहोत। समग्र स्वास्थ्य सुधारणा करणे हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य आहे, ज्यामुळे जीवन, आनंद, समाधान आपल्याला प्राप्त होते। समग्र स्वास्थ्य सुधारण्याचे काही मार्ग सांगितलेले आहेत। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, पहिला मार्ग म्हणजे संतुलित आहाराचं सेवन करणे, हे समग्र स्वास्थ्याचं पहिलं मार्ग आहे। त्याच्यानंतर नियमित व्यायाम करणे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणे, योग्य निद्रा घेणे म्हणजे झोप घेणे, साखर, मीठ, असंपृक्त चरबीचे अतिसेवन आपण टाळायला पाहिजे। स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली द्वारा आपण समग्र स्वास्थ्य निर्माण करू शकतो। त्याचप्रमाणे तणाव व्यवस्थापन करणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे। त्यासाठी नवीन प्रकारचे छंद, समाजकार्यामध्ये सहभागी होणे, आवडीनिवडी जोपासणे इत्यादी मार्गांचा उपयोग करून आपण समग्र स्वास्थ्य सुधारू शकतो। आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्याचे घटक काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, धन्यवाद।